नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. वेदांताबाबत दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट. पोलिसांशी हुज्जत प्रकरण, निलेश राणेंसह 5 जण निर्दोष. आणि समुद्र किनाऱ्यांवर लाल झेंडे, पर्यटन व्यावसायिक का करतायत विरोध. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुंकू लाव तरच मी तुझ्याशी बोलेन अशा शब्दात भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. संभाजी भिडे आपल्यासोबत आहेत. गुरुजी, तुम्ही आज या ठिकाणी मंत्रालयात आलेला होता, कुणाची भेट घेतली? मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. ते कुंकुलाव मग तुझ्याशी बोल, कुंकुलाव मग तुझ्याशी बोल, कुंकुलाव मग तुझ्याशी बोल. पण हा एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याबाबत कोकणातील महिलांना काय वाटतंय पाहूया. सर्वप्रथम मला सांगायचंय की भिडेंनी ज्या पद्धतीने तिला प्रश्न केला त्या महिला पत्रकारेला, हे तिच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्यांना देता येत नसेल किंवा ती आपल्यापेक्षा कुठेतरी अजून हुशार आहे आणि तिची उत्तर आपण कशी देऊ हे त्यांना वाटलं असेल. आणि दुसरं त्यांचं मनुवादी विचाराचे आहे ते म्हणजे स्त्रियांना कमी लेखणं, स्त्रियांना पुढे न जाऊन देणं, स्त्रियांनी प्रश्न विचारणं हे त्यांच्या बुद्धीलाच पटत नाही. आणि स्त्रियांना सतत कमी लेखणं हे विचार घेऊन ही माणसं जगात वावरतात, काम करतात. आम्ही त्यांचा सर्वप्रथम धिक्कार करतो, आम्ही निषेध करतो. आणि स्त्री ही लहानपणापासून कुंकू लावत असते किंवा नाही लावू देत. तिचं लावणं नाही लावणं हे तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याच्यात तुम्ही कोणीही कुणाला सांगू शकत नाही की तू टिकलीच लाव, तू असे कपडे घाल, तू अशी वावर. हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आज भारत मातेबद्दल प्रत्येकाला आदर आहे आणि ती कशी असते प्रत्येकाच्या मनात एक वेगळं चित्र असतं भारत मातेबद्दल की ती अशीच असावी तशीच असावी हे असं ते पण म्हणू शकत नाही. भारत माता कशी असावी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि तिचा आदर हा प्रत्येक जण करत असतो. पण हे जे वक्तव्य त्यांनी केलं, ज्या पद्धतीने त्या स्त्री पत्रकाराचा अपमान केलाय, हा देशातल्या प्रत्येक स्त्रीचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही इथे करतो. आदरणीय भिडे गुरुजींनी मांडलेल्या टिकलीबद्दलच्या विचाराबद्दल मला मुद्दाम म्हणून बोलायचंच आहे की हिंदू धर्मीयांसाठी बरोबर आहे ऍक्च्युली हा विषय. कारण टिकली हा विषय हिंदू धर्माशी जोडलेला आहे, परंतु इतर धर्मांची स्वतःची पण एक संस्कृती आहे व टिकली लावावे असे कुठेही बंधन नाही आहे. त्यामध्ये त्यांचे जे धार्मिक जे सेंटिमेंट्स आहेत, भारत देशात सर्व धर्म समभाव या पद्धतीचा देश असल्याने एकाच धर्माची संस्कृती आणि इतर धर्मावरती लादणे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. काल परवा हल्ली झालेले मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या भेटी दरम्यान त्यांनी हा जर विषय जर मांडला असता, त्यांनी जर हा विषय जर उपमुख्यमंत्र्यांना जर हा विषय जर मांडला असता तर या संदर्भात त्यांनी आपले विचार जर उपमुख्यमंत्र्यांना सांगितले असते की त्यांचे टिकलीबद्दलचे जे विचार आहेत पुन्हा जर त्यांनी मांडले असते आणि त्यांच्या पत्नीकडून जर ही सुरुवात झाली असती तर एक चांगलं उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळालं असतं असं मला वाटतं. कारण सन्माननीय सौभाग्यवती अमृताताई फडणवीस अनेक कार्यक्रमांमध्ये टिकलीशिवाय राहिलेल्या आहेत आणि वेस्टर्न आउटफिट वरती टिकली लावणं न लावणं तो हा एक त्यांच्या विचारांचा विषय आहे नक्कीच. पण मला वाटतं कुठेतरी याचं राजकारण करू नये आणि राजकारण म्हणून तुम्ही काही विषय मुद्दे धर्माविषयी बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.
तर मला असं वाटतं की ते टीव्ही शोज होतात, तिथे अशा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आम्ही अमृता फडणवीसांना आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला एक फोटोग्राफ सुद्धा शेअर करते. तो फोटोग्राफ तुम्ही मुद्दाम बघावा असं मला वाटतं. त्यामुळे सन्माननीय भिडे गुरुजींना माझी नम्र विनंती आहे की आपण एक पत्रक जाहीर करून सर्व मंत्री महोदयांना म्हणजेच लोकप्रतिनिधींना देऊन त्यांच्या परिवाराकडून ही सुरुवात करावी असं मला वाटतं. मी या विधानाकडे पाहताना स्पष्टपणे असं पाहिजे की ठीक आहे, भिडे सरा ज्या प्रकारे बोलले तो प्रकार कदाचित किंवा ती वेळ चुकीची असू शकेल, परंतु त्यांच्या मताशी मात्र मी सहमत आहे. कारण मी सुद्धा एक भारतीय स्त्री आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये टिकलीला प्राधान्य दिलं जातं. तसंच भिडे सर असं म्हणाले की मी तुझ्याकडे भारत मातेच्या रूपात पाहतोय आणि भारत माता ही विधवा नाहीये. याचाच अर्थ त्यांनी मातेच्या रूपाने तिच्याकडनं ती अपेक्षा केलेली आहे. त्यामुळे मला असंच म्हणायचं स्पष्टपणे की जर मुस्लिम समाज बुरखा कंपल्सरी करत असेल किंवा बुरख्याचा पुरस्कार करत असेल आणि त्यांच्यात ते मानबिंदू मानला जात असेल तर आपल्या संस्कृतीने सुद्धा टिकलीचा पुरस्कार केला पाहिजे. मुळात आता असं कसं होतं की बऱ्याचशा स्त्रिया म्हणजे कामाच्या गडबडीत असू देत किंवा आणखीन काही असू देत किंवा फॅशन म्हणून टिकली लावायचं नाकारतात. तर मुळात त्या टिकलीकडे टिकली का लावावी या दृष्टिकोनातून आधी पाहिलं पाहिजे. कारण टिकली हे आपल्या संस्कृतीचं जसं प्रतीक आहे तसं स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील त्या टिकलीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मी त्यांच्या मताशी सहमत आहे असंच मी म्हणेन. नमस्कार, मी मोहिनी मडगावकर, सावंतवाडी महिला अध्यक्ष. आज भिडे गुरुजींना जे टोल केलं जातंय हे माझ्या मते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आजच्या स्त्रियांना पूर्णपणे स्वातंत्र्य हे आहेच, पण भिडे गुरुजींचं वय बघता ते आता 90 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या पिढीत त्यांच्यावर हेच झालेलं होतं की आपली भारतीय संस्कृती म्हणजे ही टिकली लावणं, हातात बांगड्या घालणं हे सगळं आपलं भारतीय संस्कृतीचंच द्योतक आहे. पण त्यांनी एक आपली प्रतिक्रिया मांडलेली होती. त्यांचं कुठचं इंटेन्शन नव्हतं की त्या मुलीला दुखवावं. त्यांनी आपलं एक मत व्यक्त केलं होतं. पण ह्याच्यावरनं जे त्यांना ट्रोल केलं जातं त्यांचं काम एवढं मोठं आहे की त्याने अनेक व्यसनी मुलांना निर्व्यसनी बनवलेलं आहे. तसेच ते एक साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. ते पण स्त्रियांचा मान सन्मान करतच आहेत. पण हे त्यांनी आता आपण आपल्या मोठ्यांचं कसं ऐकतो किंवा आपल्या आजी आजोबा सांगतात की तू कुंकू लाव किंवा बांगड्या घाल, आपण त्यांचा मान हा ठेवतोच ना. नंतर आपल्याला जे करायचं ते आपण करतो. आपण जीन्स घालतो तेव्हा टिकली का लावत नाही. एवढं तर स्त्रियांना आता स्वातंत्र्य आहे. 50% स्त्रियांना आता आरक्षण पण आहे आणि स्त्रियांवर आता अन्याय हा तसा होतच नाही आहे. कारण स्त्रिया पूर्णपणे स्वातंत्र्य झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या भिडे गुरुजीने जे आपल्या वयाप्रमाणे त्याने आपलं एक जे मत व्यक्त केलं आहे त्याला एवढं ट्रोल करण्याची माझ्या मते तरी गरज नाही. भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर माझं मत मांडण्यापूर्वी मी आधी सर्व व्ह्युअर्सना विनंती करते की कृपया त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याला हिंदू धर्माचा, त्यातील संस्कृतींचा, रूढी परंपरांचा रंग चढवण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते चुकीचं आहे असं मी म्हणेन. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या संस्कृतीतील ज्या रूढी परंपरा आहेत, जे काही संस्कृतीत सांगितलेलं आहे ते जास्त महिला फॉलो करते. कारण तसे संस्कारच केले जातात महिलेवर की हे तुला फॉलो केलंच पाहिजे. मी असं नाही म्हणणार की पुरुष फॉलो नाही करत किंवा मी फेमिनिस्ट नाही, परंतु मी एक प्रकर्षाने सांगेन की मग तसं झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे पुरुषांना देखील टीका लावण्याची पद्धत होती. मग ते तरी कुठे आता फॉलो करतायत. मी त्यांच्यावर टीका नाही करत पुरुषांवर, पण एक जस्ट फॅक्ट मांडण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या महिलेने टिकली लावलेली असो किंवा नसो ह्यावरून तिचं कर्तृत्व नाही ठरत. अनेक अशा महिला इतिहासात होऊन गेल्यात ज्यांनी कधी टिकली लावली नाही पण त्यांचं कर्तृत्व अख्ख्या जगाने पाहिलंय. आजही आपण त्यांना मानतो. त्यामुळे ती महिला जी तुमच्या समोर आली ती टिकली लावून आली आहे का नाही यापेक्षाही ती एक महिला पत्रकार आहे. ती तुम्हाला प्रश्न विचारते तर तिच्या कर्तृत्वाचं कौतुक तुम्हाला असलं पाहिजे. आणि प्रश्न फक्त तिने टिकली लावली आहे का हा नाहीच आहे. मुळात टिकली हे महिलेच्या कर्तृत्वाचं मोजमाप नाही, हे मी एक महिला वकील म्हणून प्रकर्षाने सांगू इच्छिते. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं की भारतमाता विधवा नाही वगैरे, मुळात भारतमाता कुमारी आहे की मॅरिड आहे पण कोणी बघितलंय? ती एक प्रतिकृती आहे. भारत मातेचं जे स्थान आहे आपल्या प्रत्येकाच्या मनातलं हे खूप खूप मौल्यवान आहे आणि आपण तिला वर्षानुवर्षे पिढ्या मानत आलेलो आहोत आणि मानत राहूच. आणि तुम्ही भारत मातेविषयी जर एवढं अभिमानाने बोलताय
तर तुम्ही एका स्त्रीचा अपमान करताय हे का नाही तुमच्या लक्षात येत आहे? पर्सनली स्पीकिंग मी भिडे गुरुजींना खूप मानते, परंतु त्यांचं जे वक्तव्य आहे ते एक महिला म्हणून मला खूप चुकीचं वाटते. एक महिला असं नाही, मी अनेक माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांचे देखील कमेंट्स ऐकले की ते पण आम्हाला म्हणजे आमच्या बाजूने बोलतायत की हां, प्रत्येक वेळी टिकली लावणं इट्स नॉट नेसेसरी. बिकॉज वर्कोहॉलिक असणं आणि संस्कृती पाळणं ह्या जरी सारख्या गोष्टी तुम्हाला वाटत असल्या तरी रेग्युलर लाईफमध्ये स्ट्रगल करत असताना वर्कसाठी ते किती हार्ड वर्किंग आहे हे आपल्याला नक्कीच समजेल. कारण तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी एक बहीण, एक आई, एक आजी सगळ्यांकडे आहे, सगळ्यांनी बघितलंय. सो आय थॉट साडी नेसणं किंवा टिकलीच लावली पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, हे महिलेच्या कर्तृत्वाचं मोजमाप नाही आहे. तिने जिकडे सिद्ध करायला हवं तिकडे प्रत्येक ठिकाणी महिलेने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की अशी काहीतरी वक्तव्य करून प्लीज तुम्ही भारत मातेचं, मला माहिती नाही किती तुम्ही तिला मान देता, पण भारत मातेला मान देत असताना तुम्ही एका स्त्रीचा अपमान करताय हे मात्र नक्की. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान सबका साथ सबका विकास सबका विश्वास भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चातर्फे धन्यवाद मोदीजी अभियानाचा शुभारंभ भाजपा कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे कोकण विभाग अध्यक्ष वसंत सुतार, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष नारायण सावंत आदी उपस्थित होते. हे अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीदिनी सुरू झालेले आहे या राज्यामध्ये आणि त्याचा पहिल्या टप्प्याचा समारोप ही भारतीय जनता पार्टीचे आणि या देशाचे ज्यांना आपण भारतरत्न म्हणून संबोधले गेलं अशा अटलजींच्या जयंतीदिनी पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे. आणि या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने राज्यातील प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं ज्या भारत सरकारच्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती त्यांना देण्यासाठी हे धन्यवाद मोदीजी आणि मोदीजींसाठी पत्र त्यांच्याकडे लिहून देण्यासाठी हे अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू केलेले आहे. त्या निमित्ताने आम्ही आज सिंधुदुर्ग या ठिकाणी आलेलो आहोत. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. पवार साहेब आगे बढ़ो, पवार साहेब आगे बढ़ो. अरे देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. पवार साहेब आगे बढ़ो, पवार साहेब आगे बढ़ो. देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो.
देश का नेता कैसा हो, पवार साहेब आगे बढ़ो. जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूयात. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय सुनील तटकरेजी, माननीय छगन भुजबळ साहेब, श्रीमती फौजिया खान यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. आणि दिलीप वळसे पाटील सर. हां ठीक आहे, ठीक आहे. 5-7 मिनिट लागेल. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प. 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल. 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर. 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. काल मोदी साहेबांची तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेली घोषणा ऐकली ना, एवढे लाख कोटी रुपये जर पंतप्रधान स्वतः म्हणतात की महाराष्ट्राला आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यांचं आमच्या सरकारवर प्रेम आहे. खोटं बोललं जातं. तुम्ही मला सांगा, टाटाचा जो एअरबसचा प्रोजेक्ट आहे कधी महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित होता? मुळातच गुजरातमध्ये एक अशी जागा त्यांना दाखवण्यात आलेली होती की जी त्यांनी पसंत नाही केली आणि त्याच्यामुळे हे पेंडिंग होतं. त्यांना ज्यावेळेला पाहिजे तशी जागा गुजरातमध्ये मिळाली त्यावेळेला ते गुजरातमध्ये गेले. मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब संरक्षण मंत्री होते त्यावेळेला विमानाचा कारखाना महाराष्ट्रामध्ये आला, त्यावेळेला रणगाड्याचा कारखाना अहमदनगरमध्ये आला, त्यावेळेला कोणी त्यांना असं म्हटलं नाही की महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे कारखाने का उभे केले. शेवटी पैसे कोणी दिले आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पैसे दिले आहेत, म्हणून ते एअरबस या ठिकाणी त्यांना विमानं बांधून देणार आहेत. पैसे कोणाचे आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, संरक्षण खात्याचे आहेत. मग संरक्षण खात्यावर जर किंवा एकंदर केंद्र शासनावर जर मोदी साहेबांची पकड असेल तर शेवटी ते जर गुजरातला विसरले तर गुजराती मनुष्य त्यांना माफ करणार आहे का? जसं यशवंतराव चव्हाणांनी एवढे आणले तर तुम्ही सगळी इतिहास बघा ना, कोणली आणली संरक्षणाची इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये? यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेला संरक्षण मंत्री होते त्यावेळेला हे मोठे मोठे कारखाने महाराष्ट्रामध्ये उभारले गेले. मग ते महाराष्ट्रामध्येच का उभारले असं कोणी त्यांना चॅलेंज केलं तर ते चुकीचं आहे. मी इथपर्यंत समजू शकतो की वेदांताचा जो बाहेर गेला कारखाना तिथपर्यंत कोणी असं म्हणू शकतं, पण तो कारखाना बाहेर जाणार हे ते आरोग्य यांना उद्योगमंत्र्यांना माहिती होतं ना तुमच्याच, हा कारखाना बाहेर जाणार आहे म्हणून. हा कारखाना आपल्याकडे येणार नाही तुमच्या उद्योगमंत्र्यांना माहिती होतं. त्यावेळेला तुम्ही उपमुख्यमंत्री होता, तुम्ही काय केलं? 10 महिन्यापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट आहे की हा कारखाना आमच्याकडे येणार नाही आहे. त्यांना माहिती होतं, मग तुम्हाला का माहिती नव्हतं? 3 महिन्याने झालेल्या सरकारवर तुम्ही काय काय आरोप करता? मग काल जी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केली पंतप्रधान महोदयांनी, ती इन्व्हेस्टमेंट कुठली आहे? महाराष्ट्रामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आहे ना. म्हणजे पंतप्रधानांच्या दृष्टीने प्रत्येक स्टेट सारखंच असतं आणि म्हणून ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे घेऊन जाऊ शकले असते, का नाही नेली आणि का त्यांनी महाराष्ट्राला दिली? हा सवाल स्वतःच्या मनाला विचारा. त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यांना असं वाटतं की हे सरकार लोकांचं सरकार आहे. मग त्यांना एवढे 36 राज्य होती ना, मग त्याच्यामध्ये का नाही इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिली आणि फक्त महाराष्ट्रामध्ये देण्याची घोषणा त्यांनी का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. मग तुम्ही कायम भांडत बसला केंद्र शासनाबरोबर आणि तुम्ही जे भांडण करत बसला
त्याच्यामध्ये महाराष्ट्र वीक झाला आणि म्हणून हे इन्व्हेस्टमेंट बाहेर जाते, ही वस्तुस्थिती असते. केंद्र शासनाचे भांडून कुठलंच राज्य मोठं झालेलं नाहीये आणि मग 2.5 वर्ष केंद्राशी कोण भांडत होतं याचा विचार युवकांनी केला पाहिजे. केवळ भडकवलं म्हणून त्यांनी वाहवत जाता कामा नये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं बघा. आणि मग जर डिफेन्समधल्या इंडस्ट्रीज त्यावेळेला यशवंतराव महाराष्ट्रामध्ये आणू शकतात, यशवंतराव चव्हाण साहेब जे आमचे सर्वोच्च नेते होते, मग मोदी साहेबांनी एखादी इंडस्ट्री जी कधीच महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित नव्हती ती गुजरातला दिली, म्हणून त्यांच्या नावाने असं ओरडत बसायचं आणि सरकारला दूषण द्यायचं बसायचं, याच्यापेक्षा कालची जी घोषणा आहे पंतप्रधानांची आणि त्याच्यामधून जे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? त्याच्याबद्दल तुम्ही शांत का आहे? हा सवाल सुद्धा लोकांनी विचारला पाहिजे. शेवटी मला माहिती आहे की ज्यावेळेला मी जातो आणि सर्वसामान्य मनुष्य मला भेटतो त्याला सर्वसामान्य मनुष्य काय म्हणतो की तुम्ही चांगलं केलं, आता महाराष्ट्राचं भलं होईल, हा सांगणारा चांगला मनुष्य असतो. आणि म्हणून मला सगळे रेकॉर्ड काढायचं नाही आहे की काँग्रेसच्या काळामध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये काय काय घडलं. आम्हाला काढायचं, आम्ही स्वतः काढू शकतो. म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलून काय होणार आहे? आपल्याला चांगलं करायचं आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो घडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. कोण काय बोलतो ह्याच्यावर जर आम्ही स्टेटमेंट, आज महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, एक चांगली बातमी येत नाही की हे चांगलं घडलं महाराष्ट्रामध्ये. काल पंतप्रधानांची एवढी मोठी घोषणा झाली, किती त्याच्यावर चर्चा झाली? थोडीसं चर्चा झाली नाही. पण हे जे खोटं बोललं जातं, वाईट बोललं जातं, त्याच्यात चर्चा असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतीवर जाणारं राज्य आहे आणि त्यांना तसंच ठेवलं पाहिजे, नाहीतर ह्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट होईल. एवढं अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असताना याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्या विरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी ओरोस जिल्हा न्यायालयात न्यायाधीश AM फडतरे यांच्या कोर्टात सुरू असताना न्यायाधीश फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुका अध्यक्ष तुकाराम साई, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडिये यांना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला सातबारा, आपलं घर, वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर. वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25. मी आज दुपारी लोकमतचा विमन अचिव्हर्स अवॉर्डचा पुरस्कार सोहळा जळगावमध्ये होता, त्यामुळे मी जळगावचा हा कार्यक्रम आटोपून पुढे आजच्या सभेला निघणार होते.
मी जस्ट आता कार्यक्रम आटोपून फ्रेश होऊन सभेला निघणार होते. इतक्यात खाली भरपूर त्यांनी पोलीस थांबवलेले आहेत. सभेच्या ठिकाणचा आमचा स्टेज त्यांनी काढून टाकलेला आहे. मैदानाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. यावर आम्ही उपाय म्हणून आम्ही एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आमच्या पक्षाची मीटिंग घेऊ असं सांगितलं होतं. खरं तर प्रायव्हेट प्रॉपर्टीवर सुद्धा त्यांचा आक्षेप असायचं काही कारण नव्हतं, पण त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या तिथे सुद्धा जवळपास 400 पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मला अजूनही घोळ कळत नाहीये की मी दहशतवादी आहे का, मी आतंकवादी आहे का. अरे मी संविधानिक विचार मांडते तर तुम्ही घाबरता का बरं. माझ्या 9 तारखेपासूनच्या सगळ्या सभा पब्लिक डोमेनमध्ये आहेत. 9 तारखेपासूनच्या त्या सगळ्या सभांमध्ये मी फक्त संविधानिक कलमं सांगितली आहेत, मी फार फार तर नीतिकथा सांगितली आहेत, मी संत वचनं सांगितली आहेत, महापुरुषांचा एखादा विचार कोट केलाय. मी एकाही जातीवर, धर्मावर, समाजावर काहीही वक्तव्य केलेलं नाही. मी फक्त आणि फक्त प्रश्न विचारलेत. मी प्रश्न विचारलेत सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना की मोदीजी माझ्या खात्यात 15 लाख कधी येणार. मोदीजी दरवर्षी 2 करोड बेरोजगारांची नोकरी कुठे गेली. मोदीजी तुम्ही हर घर तिरंगा म्हणताय, माझी तिरंगा लावायची तयारी आहे पण घर नाही आहे, घराचं काय करायचं सांगा. मी प्रश्न विचारते की मोदीजी तुम्ही महागाईवरती खूप जाहिराती केल्या होत्या निवडणुकीच्या काळात. तुम्ही निवडणुकीच्या काळात एवढ्या सगळ्या जाहिराती करून सांगत होतात की बस हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता महंगाईची मार आहे, मग मोदी सरकार कुठे. हा माझा प्रश्न आहे. मी फक्त प्रश्न विचारत आहे. मी चिमण आबांना प्रश्न विचारलाय. मी चिमण आबांना म्हटलं की आबा तुम्हाला तर चालताना सुद्धा त्रास होतोय, गुवाहाटीत तुम्ही नाचत कसे होतात आबा. मी किशोरप्पांना प्रश्न विचारलाय, आप्पा रिझर्वेशनचे प्लॉट डी रिझर्व करायचे असतील तर किमान 20 वर्ष लागतात डी रिझर्व करायला. असे प्लॉट डी रिझर्व करता येत नाहीत. मग 2015चे प्लॉट जे रिझर्वेशन मध्ये टाकलेले होते, जे सार्वजनिक उपक्रमासाठी टाकलेले होते, ते बरोबर 2019-20 कोरोनाच्या काळामध्ये कसे काय डी रिझर्व झाले. मी प्रश्न विचारलेत. मी प्रश्न विचारलाय पाचोऱ्यामध्ये जाऊन की अरे दलित माणसाचा अंत्यसंस्कार करताना जातीवाचक शिवीगाळ केली, अट्रॉसिटी प्रकरण कसं तरी दाखल झालं, पण तरीही त्या आरोपींना अटक का बरं झाली नाही. मी प्रश्न विचारते गुलाबराव पाटलांना की 25-25 दिवस धरणगावमध्ये पाणी सुटत नाहीये, पाण्याच्या प्रश्नाचं काय झालं. प्रश्न विचारणं या देशात गुन्हा आहे का. आणि जर प्रश्न विचारणं गुन्हा असेल तर ठीक आहे बाबा, मी गुन्हेगार आहे. करा काय करायचे, जीव घेणार आहात, फाशीची शिक्षा देणार आहात, काय कराल, काय आजन्म कारावास करणार आहात मला. मी प्रश्न विचारते. मला आश्चर्य याचं वाटतंय की एकीकडे प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात मुंबईत, तेव्हा ते चिथावणीखोर नसतं. सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात, ते चिथावणीखोर अजिबात नसतं. तिकडे ते बुलढाण्याचे संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, ते चिथावणीखोर नसतं. आमचे कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील उपोषणाला बसल्यानंतर तिथे धमकीबाजा भाषण करत तानाजी सावंत म्हणतात उपोषणाला बसताय का, उद्यापासून फायली उघडतो, ते चिथावणीखोर नसतं. नारायण राणे एकेरीवर येतात आणि वाटेल त्या घाणेरड्या गलिच्छ भाषेमध्ये बोलतात, ते अजिबात चिथावणीखोर नसतं. म्हणजे तुमची चिथावणीखोर शब्दाची व्याख्या तरी काय आहे. तुम्ही चिथावणीखोर कशाला म्हणताय. मी जेव्हा दैनंदिन प्रश्न विचारते लोकांचे, मी विचारते की अरे दादा हो तुम्ही पोलीस भरतीची तारीख पुढे नेली आहे, पण तुमची तारीख पुढे नेण्यामुळे जे पोरं पोलीस भरतीची तयारी करत होते त्यांची वयोमर्यादा जर संपली तर काय करायचं, त्याचं नुकसान झालं तर ते कोण भरून देणार. मी प्रश्न विचारते की 4000 शिक्षक आहेत दिवाळीच्या काळामध्ये तिथे उपोषणाला बसले, आंदोलन करतायत, लेकरं बाळा सोडून त्यातल्या एका शिक्षकाला हार्ट अटॅक येऊन त्याचा जीव गेला, ह्याला जबाबदार कोण, का त्या शिक्षकांना काही मिळत नाहीये. मी प्रश्न विचारते की तुम्ही 5 वर्ष राहिलेल्या आमदाराला तुम्ही आजन्म पेन्शन देता, त्याला निवृत्ती वेतन देता, त्याला भत्ते देता, त्याच्या पीएचा पगार देता, त्याला संपर्क कार्यालयाचं भाडं देता, पण 60-60 वर्ष नोकरी करणाऱ्या शिक्षक असेल, कर्मचारी असेल, या लोकांचा तुम्ही निवृत्तीचा आणि वेतनाचा विचार का करत नाही. मी प्रश्न विचारते की तुम्ही मागच्या काळामध्ये ठरवलं होतं ना एसटी विलिनीकरणाचे तुमचे आंदोलन आणि संप होते, गुणरत्न सदावर्ते आणि हे सगळे जे राजकीय रोजगार हमी योजनांचे मजूर आहेत, या सगळ्या राजकीय रोजगार हमी योजनांच्या मजुरांना आता कुठली झोप लागली आहे, ते का आता येत नाहीत, का आंदोलन करत नाहीत. मी प्रश्न विचारते तुम्हाला की कालपर्यंत तर तुम्ही हनुमान चालिसांसाठी फार आग्रही होतात, मग आता एकनाथ भाऊंच्या घरामध्ये किंवा देवेंद्र भाऊंच्या घरामध्ये आता नवनीत राणा जाणार आहेत का. मी प्रश्न विचारते तुम्हाला, सरळ साधे प्रश्न माझे आहेत की जर देवेंद्र फडणवीस म्हणतात, एकीकडे सांगतात की चंद्रकांत दादा पाटील म्हणतात आम्ही मनावर मोठा दगड ठेवून मुख्यमंत्री केला, त्याच वेळेला सुधीर मुनगंटीवार म्हणतात की आमचा या सत्तांतराशी काहीच संबंध नाही, पण त्याच वेळेला जर देवेंद्र भाऊ म्हणतात की माझ्या एका फोन कॉलवरती
बच्चू कडू गेले होते तर बच्चू भाऊंना अशी कोणती मजबुरी आली होती की एका फोन कॉलवर ते तिकडे गेले होते? याचा अर्थ असा आहे की काहीतरी व्यवहार झाला, काहीतरी गोष्टी झाल्या. एकीकडे भाजपा सांगते की आमचा संबंध नाही, दुसरीकडे दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे सभागृहामध्ये सांगतात की हे सगळे जे काय झालं याच्या मागे कलाकार देवेंद्रजींचा हात होता, महाशक्तीच्या कृपेमुळे मी मुख्यमंत्री झालो. काय खरं काय खोटं हा प्रश्न मी विचारते. मी प्रश्न विचारू शकते, मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. मी प्रश्न विचारलाय आशा वर्कर्सचं काय, मी प्रश्न विचारलाय अंगणवाडी सेविकांची ऐन दिवाळीतलं तुम्ही का दिली नाही त्यांची काकणचोळी. मी प्रश्न विचारलाय तुम्ही आनंदाचा शिधा, तुम्ही धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने आनंदाचा शिधा योजना काढली. आनंदाचा शिधाच्या किट मधलं जे खाद्यतेल होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं तुम्ही जनतेच्या जीवाशी का खेळलात? त्या तेलाचं पासून बनलेले पदार्थ कोणता मंत्री खाऊ शकतो सांगा? तुम्ही आनंदाचा शिधा म्हणालात, त्यावर ना धर्मवीर आनंद दिघेचा फोटो होता, ना वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता, ना कोणाला ते किट मिळालं. तुम्ही अशी योजना घाईघाईत बनवली, टेंडर देण्यासाठी बनवली, पण त्याच वेळा तृतीयपंथी यांना मात्र तो शिधा मिळाला नाही. तुम्ही योजना बनवताना या सगळ्या गोष्टींचा का विचार केला नाही? मी प्रश्न विचारते. प्रश्न विचारणं गुन्हा आहे या देशामध्ये. बरं, आणि जर मग प्रश्न विचारणं गुन्हा असेल आणि सुषमा अंधारे गुन्हेगार असेल तर होय, चला तुम्ही काय जे सांगताय ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. कारण तुम्ही सुडाचं राजकारण करताय, तुम्ही वाटेल त्या पद्धतीने बोलताय, तुम्ही लोकांना डायल्यूट करताय. तुम्ही काय करताय? तुम्ही काय ठरवताय? सुषमा अंधारेने एक टीका केली होती. अरे मी कुठं नाही म्हणलं दादा. अरे मी वारंवार सांगते की टीका करून मला पाजर फुटला, मला वाटलं की जे होतंय ते चूक होतंय. अरे पण तुम्ही 30 वर्ष सत्तेचा मलिदा खाल्ला, त्याचं काय र? त्याच्यावर कुणी काय बोलायचं? लक्षात घ्या, सुषमा अंधारे आधी कुठे होती? सुषमा अंधारेचं वय किती आहे? सुषमा अंधारे 3 महिन्याची की 30 वर्षाची आहे? सुषमा अंधारे कोणत्या भाषेत बोलते? या सगळ्यांपेक्षा महत्वाचं काय आहे, सुषमा अंधारेने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. या प्रश्नांची मी उत्तरं मागते. उत्तरं देण्याच्या ऐवजी तुम्ही मला कसले सल्ले आणि शेरोशायरीमध्ये मला तुम्ही टॉन्ट करता. माझ्या आडनावावरनं कोट्या करता. अंधारे या आडनावावरनं कोट्या कुणी कोट्या केल्या? प्रताप सरनाईकडनं कोटी केली, कुणी कोटी केली? उन्मेष पाटलाने कुणी कोटी केली? इकडे काय ते तुमचे किशोरप्पा पाटील, अरे अंधारावरून ते तुमच्या कोणत्या चित्राबाई आडनावावरून कोट्या करता. अरे आडनावावरून कोट्या करणं म्हणजे तुमचा जातीवादी दृष्टिकोन दाखवणं आहे. होय, शूद्रांची आडनावं निंदनीय तुम्ही ठेवलेली होती. होय, तुम्ही जातीवादी दृष्टिकोन दाखवता. तुम्ही आडनावावरून कोट्या करता ना. भाजपाचा जो मनुवादी जो USP आहे, हा मनुवादी USP तुम्ही दाखवता. माझ्या आडनावावरून खोट्या करण्यापेक्षा मी विचारलेले प्रश्न मला सांगा. काय झालं होतं मोदीजी? काय म्हणाला होतात तुम्ही म्हणाला होता जेव्हा $1 बरोबर 62 रुपये अशी किंमत होती, तेव्हा तुम्ही म्हणाला होता जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा भी गिरती है. जर आता 83 रुपये बरोबर $1 झालाय तर आता प्रतिष्ठा घटते का वाढते? मोदीजी मनमोहन सिंगजीच्या काळात 6.5% GDP होता, 6.5% अचिव्ड रेट होता आणि टार्गेट रेट होता 8%. मोदीजी 8% तर सोडा, तुम्ही 10%ची भाषा केली होती. 10% सोडा, 8% सोडा, अचिव्ड 6.5% सोडा, 6, 5, 4, 3, 2. मोदीजी 2.25% आणलं तुम्ही. मोदीजी मी साधा प्रश्न विचारते की एकेकाळी हा देश रशिया आणि अमेरिकेसोबत आपली गणना करत होता, तुलना करत होता. हा देश आता नेपाळ पाकिस्तान सोबत स्वतःची तुलना करतो. कुठे आणून ठेवलं मोदीजी तुम्ही? आणि तरी मोदीजी मी प्रश्न विचारते तुम्हाला की तुम्ही मी चिथावणीखोर बोलते. कोण आहात? ते कोण होते लोक जे बिल्किस बानोवरती अत्याचार केल्यानंतर तिचं 7 वर्षाचं बाळ दगडावर आपटून मारल्यानंतर जे आरोपी ठरले होते आणि ज्या आरोपींना बाहेर आणलं होतं आणि ज्या आरोपींना बाहेर आणल्यानंतर त्यांना भाजपच्या लोकांनी मिठाया भरवल्या होत्या. हे नव्हतं चिथावणीखोर? हे नव्हतं धार्मिक तेढ निर्माण करणारं? अरे दादा हो, तुम्ही पत्रकार असाल रे, तुम्ही असाल पोलीस, तुम्ही असाल कुणीही. अरे पण लोकशाहीचा 4था खांब म्हणून पत्रकार जरी असला तरी तुमच्या आत सुद्धा माणूस या देशाचा नागरिक आहे ना. मी लाईट पट्टी भरते, मी नळपट्टी भरते, मी बिलं भरते, मी टोल नाके भरते, मी वाहतुकीचे नियम पाळते, मी रहदारीचे नियम पाळते. मी या देशाचा नागरिक आहे, या देशाचे सगळे नियम पाळते. मग या देशाचा नागरिक म्हणून प्रश्न विचारायचा अधिकार मला का असू नये? आवाज दाबता तुम्ही. काय करणार आहात? अटक करायची का? चला करा बाबा अटक. सभाच होऊ द्यायची नाही ना. अरे झाली माझी सभा, काय झाली सभा माझी? ही सगळी मीडियावाल्यांच्या समोर जी झाली ना ती माझी सभा झाली. आणि या सभेमध्ये चंद्रकांत पाटील असतील किंवा गिरीश महाजन असतील त्यांनी ऐकून घ्यावं. गिरीश महाजनजी, आभार माना गुलाबराव पाटलांचे.
तुम्ही आभारच मानले पाहिजेत की मी मुक्ताई नगरपर्यंत पोचू शकत नाहीये, अन्यथा मी तुम्हालाही येऊन अत्यंत संसदीय भाषेत प्रश्न विचारणारच. आज नाही उद्या, पण प्रश्न विचारणारच. पण तुर्तास तुम्ही गुलाबरावांचे आभार मानायला हरकत नाही. हा, पण गुलाबराव पाटलांच्या भाषेत मी सांगितलं पाहिजे. काय झालंय माहितीये का, हे सगळे लोकशाहीचे मार्ग मी एकटी संविधान करत ओरडायला लागले. एकटा माणूस किती तग धरेल. तर त्यावेळेला मला ते फक्त त्या 4च ओळी आठवतात. त्या गुलाबराव पाटलांच्या अंदाजात सांगावं लागतात. हम भी नकटे तुम भी नकटे ये सब नकटों का मेला है. गुलाब भाऊ, हम भी नकटे तुम भी नकटे ये सब नकटों का मेला है, उसमें आया जो एक नाक वाला वह आप सबका अब चेला है. अशी अवस्था तुम्ही करून टाकाल. भ्रमात आहात. भ्रम काढून टाका. मी ना हटणार आहे, ना डरणार आहे, ना खचणार आहे. मी लढत राहणार आहे. जय महाराष्ट्र. मुक्ताईनगरला मी तर निघाले. मेरे हौसले बडे बुलंद है. बघूया पोलीस यंत्रणा मला किती बाहेर पडू देते. तुम्हीच बघताय खाली किती पोलीस आहेत ते. तुम्हाला असं वाटतं पोलीस ताब्यात घेत आहेत तुम्हाला? नाही, त्यांनी ताब्यात घेतलं तरी नाही घेतलं तरी दादा, मरणाच्या पलीकडे काय असतं सांगा. मी तिथपर्यंत तयारी करून ठेवते की कदाचित तुम्ही मला लॉकअप मध्ये मारून टाकाल, तुम्ही लॉकअप मध्ये माझा जीव घ्याल, तुम्ही लॉकअप मध्ये माझ्यावर असं काही अत्याचार करू शकाल, असे काही अनन्वित गोष्टी करू शकाल की कदाचित माझ्याकडून शब्दच निघणार नाही. कदाचित तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे किंवा मला आयुष्यातनं उठवणे असा कुठलाही प्रकार करू शकता. आय एम मेंटली प्रिपेअर्ड. या प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर्ड आहे. एकीकडे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचा आरोप केला जातो. तशीच परिस्थिती आता शिंदे सेंट्रल एजन्सीचा तर गैरवापर होतो, पण पोलीस यंत्रणा आणि स्टेट एजन्सीचा पण इथे गैरवापर केला जातो. त्याच्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार अर्थात कोण असणार आहे दुसरं. मी जादू तर नाही मानत बाबा, दुसरं कोण असणार आहे. पण देवेंद्र भाऊंनी विचार करावा की देवेंद्र भाऊ तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेताना शपथ घेतली असेल की भारतीय संविधान को हाजिर नाजिर मानते हुए मी कोणाबद्दलही अधिकचं ममत्व किंवा आकसभाव न बाळगता माझ्या निदर्शनास आणलेली प्रत्येक बाब अत्यंत निपक्षपातीपणे मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही निपक्षपाती नाही आहात देवेंद्र भाऊ. तुम्ही सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे किंवा संजय गायकवाड किंवा नारायण राणे यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत. पण देवेंद्र भाऊ, माझ्यासारख्या भटक्याच्या एका लेकरावर ज्याचा कुणीच पाठीराखा नाही, तुम्ही माझ्यावर कारवाई करताय. हरकत नाही, तरी सुद्धा बचेंगे, लढेंगे और जीतेंगे. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. तारकर्ली समुद्री किनारपट्टीवर पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून बंदर विभागानं एमटीडीसी समोरील 400 मीटर किनारा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करून त्या ठिकाणी लाल झेंडे लावलेत. या प्रश्नी पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इथे मी व्यावसायिक आहे, माझं स्वतःचं रिसॉर्ट आहे, प्लस हे जे सगळे माझे हे जे इथे छोटे मोठे जे व्यवसाय करतात हे सगळे माझे सहकारी आहेत. आता कालच आम्हाला कळलं की हा लाल बावटा लावला, पण हा कशा संदर्भात लावला ह्याची काहीच आम्हाला कल्पना नाही. आता आम्हाला असं कळलं की हा डेंजर झोन म्हणून डिक्लेअर केलेला नाही आहे. हा फक्त अशासाठी लावलेला आहे की MTDCच्या खाली जे पर्यटक इथे आंघोळीसाठी समुद्रात उतरतात तर त्यांचे अपघात वगैरे होतात. काही लोकांचे म्हणजे जीविताची हानीसुद्धा झालेली आहे. तर MTDCच्या अधिकाऱ्यांना ह्या किनाऱ्यावर लाईफगार्ड ठेवण्यासाठी लावलेले आहेत हे लाल बावटे, असं मला कळलेलं आहे. म्हणजे अधिकृतरित्या नाही कळलं आहे, पण असं मला कळलेलं आहे. तेव्हा कृपा करून माझं असं म्हणजे प्रसारमाध्यमांना असं सांगणं आहे की तुम्ही जरूर जे काय आहे ती सत्य बातमी द्या, पण असं प्रचार होऊ देत नको आमच्या ह्या समुद्रकिनाऱ्याचा की आमचा समुद्रकिनारा धोकादायक आहे असा. कारण एवढी वर्ष झाली आमचे पारंपरिक मच्छी मारतात, तर मच्छीमाराचा कधी कोणाचा बुडून मृत्यू झालेला नाही. मृत्यू कोणाचा होतो आहे
पर्यटकांचा होत आहे तो त्यांच्या आतताईपणामुळे होतो आहे हे स्पष्ट झालेलं आहे. काही लोक दारू पिऊन समुद्रात उतरतात तरीसुद्धा आमची ही सगळी मंडळी सहकार्य करून त्यांना या समुद्रातून बाहेर काढतात. तेव्हा कृपा करून आमच्या धंद्यावर कुठचाही परिणाम होईल अशा पद्धतीचं काय जाहिरात होऊ देत नको अशी माझी विनंती आहे. पर्यटकांना हेच आवाहन करेन की तुम्ही स्थानिक लोकांच्या म्हणजे स्थानिक लोक जे तुम्हाला सांगतात त्याचा विचार करा, त्यांचं ऐका. ते सांगतील बुवा जास्त खोल समुद्रात तुम्ही जाऊ नका तर त्यांनी जाऊ नये आणि दारू पिऊन तर अजिबातच जाऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. जिल्हा पातळीवरचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी इथं काल संपूर्ण दिवसभर होते. मागच्या 3-4 दिवसापासून त्यांचं स्टिंग ऑपरेशन वगैरे चालू होतं आणि काल संपूर्ण दिवसामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी इथं लाल झेंडे लावले आणि आम्ही विचारणा केली सर, म्हणजे त्यांना विचारलं सर की काय आहे, तर बोलले की आजपासून तारकर्ली किनारपट्टी जी आहे ती कंप्लीट सील करण्यात येत आहे लाईफ टाईमसाठी आणि इथं कोणत्याही पद्धतीचे वॉटर स्पोर्ट गेम्स म्हणा किंवा काही जलपर्यटन असेल ते तुमचं बंद असेल असं. त्यामुळे आम्ही संभ्रमात पडलो की आता इथं तारकर्ली बीचवरती वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या होतात रांजेश्वर वॉटर स्पोर्ट्स संस्थेमार्फत तर त्यांना रितसर परवानगी दिलेली आहे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने. तर परवानगी देताना आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला असलेल्या माहितीप्रमाणे त्यांना जागा निश्चिती करून तिथं एरिया सुरक्षित आहे की नाही अशा पद्धतीनेच मेरीटाईम बोर्ड ज्यांना वॉटर स्पोर्ट्ससाठी परवानगी वगैरे देते आणि काल अचानक हे झालं. त्यामुळे अशा पद्धतीचे लाल झेंडे लावल्यामुळे सगळ्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पण त्यानंतर काल संध्याकाळी अचानक ते झेंडे काढण्यात आले की ठराविक ठिकाणचे फक्त जिथं आतापर्यंत जिथं ॲक्सिडेंट झालेले आहेत, अपघात झालेले आहेत त्या ठिकाणचेच 2 झेंडे आपल्याला इथं पाहता येतात तेच ठेवलेले आहेत. त्यामुळे आज पुन्हा बंदर अधिकारी इथं आल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीचा कोणत्याही पद्धतीचा की बॅन वगैरे ह्या बीचवरती नाही आहे. जिथं धोक्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीच फक्त आपण हे लाल झेंडे लावलेले आहेत की जेणेकरून पर्यटकांना त्याची कल्पना येईल आणि स्थानिकांना येईल आणि तुमची स्थानिकांची जबाबदारी आहे की तुम्ही पूर्णतः पर्यटकांची काळजी घेताय त्याच पद्धतीचं सहकार्य आतापर्यंत केलं तसंच पुढेही ठेवा. त्यांना सेफ्टी इक्विपमेंटच्या बाबतीत सर्व पूर्णतः ज्ञान द्या, माहिती द्या आणि तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि तुमचे कोणत्याही पद्धतीचे जे जलपर्यटनाचे किंवा इथले दुकानदार वगैरे आहेत जे व्यवसाय आहेत ते कोणीही बंद करणार नाही आहे. ते तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे चालू ठेवा असं महाडिक साहेब पोर्ट इन्स्पेक्टर यांनी इथं आता आपल्यासमोर सांगितलेलं आहे, सगळ्या ग्रामस्थांना सांगितलेलं आहे. साधारण हा तारकर्लीचा जो म्हणजे हा एरिया आहे इथे बऱ्याच प्रमाणात पूर्वी ॲक्सिडेंट झालेले आहेत. काही लोकांना पण आपला जीव गमवावा लागलेला आहे ह्याच्यापूर्वी. म्हणजे अशा एक सेफ असा हा किनारा म्हणता येत नाही हा जो भाग आहे तो. तर पर्यटकांना फक्त ते एक सिक्युरिटी म्हणून म्हणजे एक त्याने प्रिकॉशन म्हणून हे जे 500-500 मीटरवर झेंडे लावण्यात आलेले आहेत माननीय कॅप्टन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे लावण्यात आलेले आहेत काल. तर अशा प्रकारे पर्यटकांचा जीव जो आहे तो धोक्यात जाऊ नये आणि पर्यटकांनी ह्याबाबत एक प्रिकॉशन बाळगावं ह्याचा हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये उद्देश आहे. बाकी असं प्रोहिबिटेड असं काही केलेलं नाही की पर्यटकांनी ॲक्च्युली लाईफ जॅकेट घातल्याशिवाय खरं तर जाऊ नये. म्हणजे जी नौकानयन साधनं जी आहेत त्याचा नक्की वापर करायला हवा या समुद्रामध्ये. कारण हा समुद्र तितकासा हे नाही आहे की सिक्युरिटी म्हणजे सुरक्षित नाही. ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं तर भवरे पण निर्माण झाले आहेत कुठे कुठे अचानक भाग असा खाली आहे आणि इम्बॅलन्स जो आहे पण हा या समुद्रात दिसून येतो आहे आणि त्याच्यामुळे ह्याला करंट पण जास्त आहे. जेव्हा लाट जी पुढे येते त्यावेळी ती मोठ्या प्रमाणात खेचून नेण्याची क्षमता ह्या समुद्रकिनाऱ्याच्या लाटांमध्ये आहे. त्याच्यामुळे ते लाईफ जॅकेट म्हणा अशी जी काही उपकरणं आहेत गव्हर्नमेंटने सांगितलेली तर ती त्यांनी परिधान करूनच पाण्यामध्ये उतरावं अशी आमची अपेक्षा आहे. विरोध असण्याचं कारणच नाही, कारण आम्ही असं काय म्हटलेलं नाही की कोणी पर्यटकांनी इथे येऊ नये म्हणून. फक्त त्यांनी काळजी घ्यावी ह्या एरियाच्या समोर एवढंच फक्त त्याच्यामागे हे आहे उद्देश. तुमचं नाव आणि पत्ता? माझं नाव उमेश रमेश महाडिक. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. देशात थंडीचं आगमन झालंय आणि 31 डिसेंबर जवळ येतोय. तसा पर्यटकांचा ओघ हा गोव्याकडे वळतोय. फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही गोव्याला येत आहेत. पण गोव्याला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गोवा सरकारनं समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मोठं पाऊल उचललं असून यासंबंधी नियमही जारी केलाय. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना दारू पिण्यास आणि अन्न शिजवण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गोवा सरकारनं या संदर्भात सोमवारी आदेश जारी केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले. गोवा सरकारच्या पर्यटन विभागानं यासंबंधी आदेश जारी केलेत. रस्त्यालगत अन्न शिजवणं किंवा तिकीट विक्री आणि गोव्याबाहेरील पर्यटनासाठी नागरिकांना पॅकेजेस देणं हा एक प्रकारे उपद्रव असल्याचं सरकारनं म्हटलंय. गोवा सरकार 10 प्रकारच्या हालचालींवर बंदी घातली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवणं, समुद्र किनाऱ्यांवर कचरा फेकणं, किनाऱ्यांवर वाहनं चालवणं यासह दारू पिण्यावरही गोवा सरकारनं बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास 1500 नाही तर 50,000चा जबर दंड पर्यटकांना भरावा लागू शकतो. गोवा सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील वॉटर स्पोर्ट्सच्या तिकीट विक्रीवरही बंदी घातली आहे. अशा तिकिटांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच अवैध व्यवसायांमुळे पर्यटन स्थळांचं नुकसान होत आहे. त्यामुळे अनधिकृत हातगाड्या आणि फेऱ्यांवरही गोवा सरकारनं निर्बंध घातलेत. गोव्याच्या पर्यटन विभागाचे संचालक सुनील देसाई यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गोवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. तसेच बंदी घातलेल्या प्रकारांमुळे पर्यटन स्थळांचे आणि पर्यटनाचे नुकसान होत आहे असंही त्यांनी सांगितलंय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. महाड येथील जवान अक्षय लक्ष्मण चाळके यांची बहीण अपेक्षा प्रतीक मोरे ही गेली 10 महिन्यांपासून बेपत्ता आहे. महाड तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल आहे. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे पोलीस तपास रिपोर्ट तयार करून दिशाभूल करीत असल्याचा आरोप अपेक्षा मोरे यांच्या कुटुंबियांनी केलाय. पाहुयात नेमकं काय म्हणणं आहे या कुटुंबियांचं. मी संगीता लक्ष्मण चालके, राहणार साखरी. माझी मुलगी अपेक्षा मोरे, हिचं लग्न पांगार येथे प्रतीक मोरे यांच्या घरी झालं होतं. तर 7-8 महिन्यानंतर ती मिसिंग झाली. तरी पण 10 दिवसानंतर आम्हाला समजलं का मिसिंग झाली म्हणून. तिथून त्याचे सासरच्या लोकांनी मिसिंग केस दिली. ते मिसिंगमध्ये अजून तपास चालू आहे, पण त्या तपास अजून तिचा अद्याप पत्ता लागलेला नाही. तर आम्ही अजून तिला तपास करण्याचा आग्रह करतोय. कारण का अजून तिचा काय पत्ताच लागत नाही, कुठे गेली किंवा पांगारे इथून महाडमध्ये यायला बीकॉम शिकली पोरगी माझी कशी मिसिंग होऊ शकते, ह्याचाच आम्हाला जरा ह्या वाटतोय. कारण का मिसिंग होऊ शकत नाही. तर शिकली सवरलेली पोरगी आहे ती, आणि हे मिसिंग म्हणून बेपत्ता म्हणता येत झाले म्हणून मग तपास का लागत नाही, ह्याच्यावर जरा हे करा. नमस्कार, मी अक्षय लक्ष्मण चालके, मुक्काम साखळी. मी सैन्य दलात कार्यरत आहे. माझी पोस्टिंग आता श्रीनगर कुपवाडा इथे आहे. मी
माझ्यावर आज खूप मोठा अन्याय झालेला आहे. माझी बहीण हिचं लग्न 8 मे 2021 रोजी राहणार पांगारे येथे प्रतीक मोरे यांच्याशी लावून दिलं होतं. आता 10 महिने झाले ती मिसिंग आहे. मिसिंग ही सासरच्या लोकांनी दिली आहे. ती 10 दिवसानंतर आम्हाला समजलं की ती मिसिंग आहे म्हणून. त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला काहीच कळवलं नाही आणि त्या मिसिंगचा शोध पोलिसांनी अजूनपर्यंत मिसिंगप्रमाणेच केलेला आहे. आम्ही पोलिसांकडे वारंवार जाऊन सुद्धा त्यांना सांगून सुद्धा की आमचा सासरच्या मंडळीवर घातपात केल्याचा संशय आहे, तरी पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो मिसिंगच्या प्रमाणे शोध घेत आहे आणि अजूनपर्यंत 10 महिने झाले तरी आमच्या बहिणीचा काही अजून तपास लागलेला नाही आहे. माझ्या बहिणीचं TY.BCom झालेली आहे. ती ह्या महाड शहरामध्येच राहिलेली आहे, वावरलेली आहे आणि ती महाड शहरामधूनच जर गायब होत असेल तर ह्यात काहीतरी तिची दुखापत होण्याची शक्यता आहे. कारण की आपल्याच घरातून जर कोण गायब होत असेल असं तर होऊ शकत नाही कुठे. तर सासरच्या मंडळींनी काहीतरी केलं असेल अशा पद्धतीचा तपास व्हावा. कारण की आज जे घडलं आहे माझ्यावर ते उद्या दुसरे कुणासोबत पण होऊ शकतं आणि ह्याच्या अगोदर पण बरेच काही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यांचा अजून पण तपास लागलेला नाही महाड पोलीस स्टेशनला. तर ह्याच्यावर एक CBI इन्क्वायरी बसवावी, त्याची नवीन चौकशी व्हावी हीच माझी विनंती आहे. नमस्कार, माझं नाव संदीप शेडगे, राहणार आसरोली. माझी भाची अपेक्षा हिला पांगारी गावातील प्रतीक मोरे याच्यावरती लग्न झालं होतं 8 मे 2021 रोजी आणि जवळजवळ 7 महिन्यानंतर म्हणजे 8/12/2021 रोजी ती मिसिंग झाली. असं 17 डिसेंबर 2021 रोजी मिसिंग देण्यात आली. पण या 9 दिवसात सासरच्या मंडळींनी कोणालाही आम्हाला कळवलं नाही, ना तिच्या आईवडिलांना ना तिच्या नवऱ्याचा सुद्धा फोन आला त्या दरम्यान की मिसेसबरोबर एकदा तरी फोन आला, तो लष्करात असल्यामुळे काय आला तर तिला तो पण फोन नाही आला. त्याच्यानंतर यांना पण फोन नाही आला, घरच्या मंडळीला ना कुणाला फोन केली त्यांनी. ही लोक 9 दिवस गप्प बसली. ज्यावेळी आम्ही तिला भेटायला गेलो तर ती सांगतात की ती मुलगी तिकडे गेली. तर गेली कुठे तर आईकडे गेली. तर तुम्हाला कसं माहिती, म्हणजे त्याशी जाणार होती. एकदा सांगतात दवाखान्यात गेली होती आणि 9 दिवसानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. म्हणजे 16 डिसेंबरला संध्याकाळी तिथं आलो. पोलीस स्टेशनला सगळं कळवलं. महाड तालुका पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. त्यांनी आम्हाला म्हटलं तुम्ही बसा. थोड्या वेळानंतर ती लोक आली, सासरची मंडळी आली अपेक्षाच्या आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. नंतर पोलीस स्टेशनने आम्हाला सांगितलं सगळ्यांनी की तुम्ही आम्हाला ह्यांच्याकडून मिसिंग घ्यायला लागेल. तर आम्ही म्हटलं यांच्याकडून मिसिंग घ्यायचं काय अर्थ आहे? जर मिसिंग द्यायची होती त्याने 8 नाही तर 9 तारखेला द्यायला पाहिजे होती. हे 9 दिवस गप्प का बसले? आम्ही 16 डिसेंबरला गेल्यानंतर ते आम्हाला सांगतात की ती गेली म्हणून. याचा अर्थ काय होतो? आणि ते पोलिसांनी त्यांच्याकडनं ते मिसिंग घेऊन ठेवले, आमच्याकडनं काय? त्यांना आम्ही म्हटलं होतं की आमचा यांच्या संशय हे 9 दिवस का गप्प बसले, मुलगी गेली कुठे? आमच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही. मग त्याच्याबद्दल जरा सखोल तपास व्हावा अशी विनंती आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. वेदांताबाबत दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट. पोलिसांशी हुज्जत प्रकरण, निलेश राणेंसह 5 जण निर्दोष. आणि समुद्र किनाऱ्यांवर लाल झेंडे, पर्यटन व्यावसायिक का करतायत विरोध. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.